शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी जंगली प्राण्यांच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळले आहेत। जंगली प्राण्यांनी शेती पिकांचं नुकसान केल्यास संबंधित शेतकऱ्याला प्रति गुंठा 5,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केली आहे। शाहूवाडी इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते। शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचं वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या वतीनं बैठक घेण्यात आली। या बैठकीला मलकापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदूम, पेंडागळे वनपरिक्षेत्र अधिकारी सुषमा जाधव, पोलीस उपनिरीक्षक सूरज रोकडे यांची उपस्थिती होती। आबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या। जंगली प्राणी उभं पीक उद्ध्वस्त करतायत, त्यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे वन विभागानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति गुंठा 5,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, वन हद्दीतून शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी रस्ता द्यावा, उदरनिर्वाहासाठी रानमेवा विक्री करण्याची परवानगी मिळावी अशा मागण्या पाटील यांनी केल्यात। यावेळी शेतकरी दत्ता वारकरी, प्रकाश काळे, लक्ष्मण पाटील, दादा यादव, संदीप पाटील, अर्जुन पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले। वन अधिकारी उज्ज्वला मगदूम आणि सुषमा जाधव यांनी वन विभागाचे कायदे, भूमिका आणि शेतकऱ्यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केलं। यावेळी रमेश पाटील, विलास पाटील, शिवाजी भोसले, रामचंद्र साळुंखे, BS पाटील, रामचंद्र पाटील, बळी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।